गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची आगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापूसाचा पाड किती, अग्निपुढे दयागणा. म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्मरचना, दासगणूच्या मुखाणी. मी अज्ञान मंदमती, नाही काव्य उत्पत्ती. परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता आदी माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती. जी कविवरांची देहमूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजाण, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची आगाध थोरी, पांगळाही चढेगिरी. मुखासवे माझारी, देई व्याख्यान लिखित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला. सहाय्य दास गणूला, ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा. सच्चिदानंदा रमेशा, पाहि माम दीनबंधो. तू सर्व साक्षी जगदधार, तू व्यापक चराचर. करता करविता सर्वेश्वर, अवघे नाही तूच तू. जगजन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण. सगुण आणि निर्गुण, तूच की रे माय बापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बली, यमुना तीरी गोकुळात. तुझी कृपा वाया जाण, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य, तू त्या ते सहाय्य करीशी. ऐसा संतानी डांगोरा, तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विणमुख लावू नको. हे संत चरित रचावया, सहाय्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती वसोणिया, ग्रंथ कळसानी हा. हे भवांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी. तुझे सहाय्य असल्यावर, काळाचाही नाही दर. लोखंडासी भांगार, परीस करून ठेवीत असे. तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणूदास. सहाय्य करी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरांसाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया. माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता. तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल भाया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडाणी. ठेवी तुझा वरद पाणी, दास गणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पावेगी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादा सहस्फूर्ती दे. आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वशिष्ठ गौतम पाराशर. ज्ञाननबी जो दिनकर, त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा. दास गणूच्या धरून हाता, ग्रंथ करवा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर. हे भवाब्दीचे तारू थोर, त्या श्रीरामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता. दास गणू श्री अभयाता, तुमचे असो द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने, मी हे करीन बोलणे. दास गणू मी तुमचे ताणे, कठोर मजविषयी होऊ नका. जी का खरी माय असते, तीच बोलाया शिकविते. तुमचे माझे असे नाते, माय लेका परी हो. लेखनी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर. तो निमित्त कारण साचार, लेखन रूपे कार्याला. दास गणू लेखणी येथ, तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचना रसभरीत, हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण. करुणिया एकाग्र मन, निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्निधीची, मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची, पेट आहे उबूध हो. त्या संत चरित्रास, श्रवण करा सावकाश. आजवरी ना कोणास, संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत, त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत. आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी, संत झाले बहुतापरी.
हिन पर्वणी आली खरी अवांतर देशा कारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून, कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी. यांचे हेच कारण या भूमी संत चरण, अनादि कालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयाधू कुमर, उद्धव सुदामा सुभद्रावर, महाबली अंजनी कुमर, अजातशत्रू धर्मराजा, शंकराचार्य जगद्गुरु, जे पदनाथांचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू, याच देशी झाले हो. मध्व वल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखली लाज, निज सामर्थ्य दावणिया. नरसिंह मेहता तुलसीदास, कबीर कमाल सूरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठभरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छिंद्र जालंधर, जे काय योग योगेश्वर, यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा. ज्यांनी नुसती हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती, जनी कानो संत सखू. चोखा सावता कुर्मुदास, दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन, बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येत मीन साकल्ये आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ, भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गाईले. ग्रंथ असती 3 केले, ते पहा म्हणजे कळेल की. त्या संताच्या तोडीचा, संत श्री गजानन साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका चांग. मग सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा, जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सानिध्य संत भला. तोच मागे राहिला त्यांच्या एका कारण, माळा आधी ओविती मग मेरू मणी जोडिती. तीच आज झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात, ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले जेत मोठा. ग्राम लहान साचार, परी वैभव त्याचे महाथोर, ज्यांचे नाव अजरामर, झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले, जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणितो मी, ते आता अवधारा. गजानन चरिणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा, होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरितरूपी वर्षताणीर, नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी, परम भाग्याचे निश्चेशी, म्हणून लादले तयासी. गजानन हे संतरत्न, जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण. संत श्रेष्ठ देवाहुण, ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मणी हेत होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासणीची पूर्तता करण्यासाठी, केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागून, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणचा, वा पत्ता त्याच्या जातीचा, इतिहास दृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याच करणे असे. जो का हिरा तेजमाण पूर्णपणे असे जाण, तेच त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होते की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भीतरी माघ वद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थाचे जे का स्थान, त्या सज्जनगडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुकायचे समर्थानी. जगाचा करण्या उद्धार, गजानन रूपे अवतार, धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात,
काणिफा गजकर्णात चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले तैसेच येते काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत हे त्यांच्या लिलेवरून पुढेल कळेल तुम्हा लागून योगांचे अगाध महिमाण त्याची सरी नये कोणा शेगाव माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदनता ते तारावया त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता एक भावी गृहस्थ होता नाम ज्यांचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंश जाण शाखा ज्यांची मध्याधीन मठाधिपती होता तो त्यांच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होते त्याचे घरा उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या तो गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते तया जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा कचकची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला अपपर आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या ती समर्थाची स्वारी बैसोणिया रस्त्यावरी शोधन पत्रावळीचे करी केवळ निजलिलेने शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालीत हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया काकी गरजून सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निवृत्ती अन्नम ब्रह्मेती ऐसी युक्ती उपनिषदा ठाई असे त्याची पटवावया खुण शिते वेचती दया घण त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे बंकटला लागरवाला होत्या रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी दोघे तो प्रकार पाहुणी आश्चर्यचकित जाहले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदासही याते देता काकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक लावीन सुज्ञ परत देख काही न चाले तर्क कृतीवरुणी यांच्या ह्या बंकटलाल म्हणे पंतांसी वैसेच उभे रस्त्यासी आपण राहूयेत कृतीसी अजमावया कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञानगाडा वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पारखी तो जाणे त्या पथे हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले या दोघा वाचून भले याचा विचार करा हो हिरे गारा एका ठाई मिसळल्या असते जगा ठाई पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते प्रथमता तो पुढे झाला बंकटला लागरवाला गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती ह्या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची त्याने ऐसे विचारिले परीन उत्तर मिळाले नुसते वरी पाहिले उभयंताच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भृकुटी ठाई या झाली असे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावोनिया देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसे तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर देवीदासे तैसे केले पक्वान्नांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामींपुढे ठेवलेल्या पात्रावरी भोजना बैसले समर्थ स्वारी चवी न कशाची अंतरी अणु मात्र त्या उरली असे अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल जो सार्वभौम रूपवर झाला असे साचार अशा नरासी जागीर मिळल्यासी प्रेम नुपजे उगी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहराच्या समय आला बंकटला आले ते पाहून पंतांची खरी भाषण हा वेड्या म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी
सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला, व्यवहाराचा विसर पडला, करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी. याची आता घेणे नको, धन्य आकुले शेगाव, दृष्टी पाहिला योगी राव. निरशहा जहागीर गाव, दिला हरिणे जयाला, सूर्य माध्याणी आला, भागभूमीचा तप्त झाला. पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी, ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात. हा ब्रह्मची होय साक्षात, भय न कशाचे उरले या. हा जेवला यथेच्छपणी, तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंथा या लागुणी, आपण देऊ आणून, पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्या हा चाकर, पाणी दया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले, समर्थांनी हास्य केले. उभयंतासी पाहून वदले, ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी, तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी, ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ, नाही भरला यत्किंचित. परी जग व्यवहार सत्य, आचरिला पाहिजे. अन्न भक्षिले देहाणी, म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी, अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी, गरज असल्या तुम्हासाची, तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता, दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता, आपुले आहे भाग्य धन्य. पाणी आणण्या दामोदर, घरात गेले साचार. तो इकडे प्रकार, काय घडला तो ऐका. कुपाची या शेजारी, हाळ होता निर्धारी. जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला, तेथे जाऊन पाणी प्याले. तृप्ततेचे ढेकर दिले, तो इतक्यात घेऊन आले. पंत पाणी गडव्यात, हा हा ते गडूळ पाणी. समर्थान लावा वदनी, ते जनावरा लागुणी. योग्य आहे प्यावया, मी हे पहा आणिले नीर. गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार. वाळा घालून यामध्ये, ऐसे भाषण ऐकता. महाराज वदले तत्वता, व्यवहारिक अवघ्या कथा. ह्यान सांगा आम्हा तुम्ही, हे अवघे चराचर. ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गडूळ निर्मळ वासित नीर. हे न भेद राहिले, पाणी तरी तोच आहे. निर्मळ गडूळ तोच पाहे, सुवास कुवास दोन्ही हे. रूप त्यांचे निसंशय, पिणाराही वेगळा. त्यापासून ना निराळा, ईश्वराची आगाध लीला. तो ती कळेन या नरजन्मी, ते दिले टाकून. व्यवहारी गोविले मन, याचेच करा सदा मनन. कशापासून जग झाले, ऐसे ऐकता समर्थवाणी. दोघे गेले गहिवरोणी, अनन्य भावे समर्थ चरणी. लोळावया तयार झाले, तो त्यांचा जाणून हेत. महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत. अडथळा जगी कोण करी, या पुढील कथा पाही. निवेदन होईल द्वितीयाध्यायी, अवधान द्यावे लवलाही. त्या श्रवण करावया, हा श्री गजानन विजय ग्रंथ. आल्हादाहो भाविकाप्रत, हेच विनवी जोडून हात. ईश्वरासी दास गणू, शुभम भवतु. श्री हरिहर अर्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस प्रथमाध्याय गोडहा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय.